हाय फ्रेंड्स, तर आजच्या सकाळची सुरुवात झाली आहे गावी. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी होते गावी. तिथून मला जायचं होतं पप्पांच्या गावाला, तर आम्ही तिथे चाललेलो. त्यानंतर रस्त्यात आहे ना पप्पांच्या मित्राचं घर होतं, तिथे आम्ही थांबलो. तिथे विहीर होती, हे पोल्ट्री फार्म होतं आणि हा टायसनचं आणि लॅबचं पिल्लू. त्याचं नाव तर मला माहीत नाही, पण हे टायसन आणि लॅबचं पिल्लू आहे. आता मी टायसन तुम्हाला पुढे दाखवेलच. तर रेदू इथे उठलेला, म्हणजे तो आधी झोपलेला, आणि आमच्या दोघांच्या अशी मस्त चालू होती ना. आम्ही इकडे तिकडे शेतात फिरत होतो. आणि ही जी क्लिप आहे ना ती आम्ही घरी पोचल्यावर काढलेली आहे. मी घरी पोचलेले, त्यानंतर ते मी काहीच शूट नाही केलं. त्यानंतर संध्याकाळी लगेच ना मी शेतात गेली. तिथे थोडंसं पाणी भरलं पिकांना, आणि संध्याकाळी आहे ना इथं ते गहू काढण्याचं मशीन आलेलं. ते गहू काढण्याचं मशीनची क्लिप आहे ही. संध्याकाळी रिदू आहे ना, हे छोटंसं क्यूट वासरू होतं, त्यासोबत रिदू खेळत होता. मम्मी इथे झाडू मारत होती, आणि तेवढ्यातच मला तिथे एक सायकल दिसली, म्हणून मी सायकल चालवायला घेतली. सायकल चालवून तर मला खूपच मज्जा आली. आता रितू त्यात एकदम स्किल्स दाखवत होता. तो हे लिंबाच्या झाडावरून आहे ना असं हातावरती चढून तो लिंबाच्या झाडाची पानं तोडत होता आणि खात होता. एक पान त्याला एकदम कडू लागलं. आणि हा आहे तो टायसन. तर लॅब तर इथे नाही आहे ना, तर ती पण दाखवली असती. नंतर आहे ना मला असं संध्याकाळी काहीतरी करावं वाटलं, म्हणून आम्ही तिथे गेलो. ही बस होती, तिथे एकदम बंद होती, खटारा होती. त्या बसचा दरवाजाचा काय उघडत नव्हता, म्हणून आम्ही एक प्लॅन केला की असं पुढून जाऊया, कारण की त्याला पुढचं आहे ना अशी काचच नव्हती. ते जमिनीवर आहे ना मक्काचा भूस पडलेला, त्याचा खूप मोठा ढीग होता. त्याच्यावरती आम्ही पाय देऊन देऊन असं बघा आमचं काय काय चाळे चालू असतात ते देऊन आम्ही मध्ये पोहोचलो. आता हे बसची कंडिशन तुम्ही मधून बघा, ती भरपूर महिन्यांपासून अशीच पडलेली आहे. त्याच्यामध्ये एकदम धूळ झालेली. मम्मी ओरडली नाही म्हणून आम्ही पटापट त्याची उचापत्ती केली आणि खाली उतरलो. आता खाली उतरायची आयडिया पण आहे ना तुम्ही बघू शकता, आमची काहीतरी वेगळीच होती. मी डायरेक्ट वरून अशी उडी मारलेली. त्यानंतर हे सनसेट झालेलं इतकं भारी आलेलं, म्हणून आम्ही गेलेलो डायरेक्ट टेरेसवरती. इथे संध्याकाळी चूल पेटवलेली. चुलीवर आहे ना कढई होती. कढईमध्ये मटकीची भाजी होती, ती चालू होती बनवायची. संध्याकाळी आता काय असं बसवत नाहीच मला कधी, म्हणून मी घेतलं चपात्या करायला. आणि ह्या चपात्या ना माझी काकी होती, ती भाजत होती. मी चपाती पटापट करून घेतल्या. सर्वांना माझ्या चपात्या खूप आवडल्या. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.